स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची बैठक संपन्न। येणाऱ्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती, नगरपालिका या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज सावली विश्रामगृह येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली। या बैठकीत माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे, युवासेना जिल्हा प्रमुख आप्पाराव वावरे, धम्मदीप रोडे, नितेश देशमुख, राजू कापसे, हनुमान बागल, बाळासाहेब पानपट्टे, प्रल्हाद होगे, सुशीला शेट्टे, सिंधू चौधरी यांच्यासह आजी माजी शिवसैनिक पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, महिला आघाडी, दलित आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीच्या दरम्यान शिवसैनिकांनी आपापले मत व्यक्त करत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एकनिष्ठ राहून शिवसेनेची ताकद वाढवणे गरजेचे असल्याचे सांगितले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा। आवाज आपला मराठी न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे। निवडणुकीसाठी आता परभणी जिल्ह्यातून मला वाटतं की आज आपण निवडणुकीचा हा बिगुल आम्ही शिवसेनेकडून वाजवलेला आहे। बघा, जर वरिष्ठांचे आदेश असतील तर आम्ही महायुतीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे निवडणुका लढवून महानगरपालिकेवर आणि जिल्हा परिषदेवर नक्कीच आम्ही महायुतीचा झेंडा फडकू। आणि जर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना जर शिवसेनेला स्वबळावर जर निवडणूक लढवण्याची जरी वेळ आली तरी आमचे जुने जाणकार आमच्या सोबत आहेत, युवा वर्ग आमच्या सोबत आहे। सांगायचं झालं तर सर्व मतदार परभणी जिल्ह्यातील सर्व शिवसेनेसोबत आहे। आणि शिंदे साहेबांच्या कामाला बघून आपण पाहिलं असेल, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी जे काही काम केलं, मला वाटतं की या भारताच्या इतिहासात आजपर्यंत कोणी एवढं काम केलेलं नाही। आणि त्या कामाच्या बळावरच आम्ही सर्वजण या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। आणि नक्कीच परभणी जिल्ह्यातील 8 नगरपालिका आणि परभणीची जी महानगरपालिका आहे त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेचा भगवा फडकण्याशी थांबणार नाहीत। आणि जिल्हा परिषदेलाही आम्ही शिवसेनेचा भगवा फडकवणार आहोत। आणि बाळासाहेबांच्या विचाराने चालणारी ही शिवसेना आम्ही नक्कीच पुढे नेण्याशी थांबणार नाहीत। आज या ठिकाणी सावली विश्रामगृह येथे सर्व पदाधिकारी, युवासेना व शिवसेना सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी लावण्यात आली होती। स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी ही मीटिंग बोलवण्यात आली होती। आज महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये परभणीमध्ये महापालिकेवर व जिल्हा परिषदेवर भगवा झेंडा फडकून दाखवू।